मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाईकसाठी स्कूटीसाठी कवर कसं शिवायचं ते. मला ॲक्च्युली खूप आधी कमेंट येत होत्या, पण मी कपडा नव्हता त्यामुळं टाळत होते शिवायचं. पण म्हटलं चला चला आता मी गोणीपासूनच स्कूटीसाठी कवर घरच्या घरी कसं बनवायचं ते दाखवत आहे. तर बघा, गोणीची जी रुंदीची साईट आहे ना, ती आपण जी शिलाईचा पार्ट होता तो उसवून घेतलेला आहे. बघा या पद्धतीने, म्हणजे आपल्याला गोणी कट केली तरी चाललं असतं, पण तेवढा भाग आपल्याला एक्स्ट्राचा भेटला ना, त्यामुळे आता त्यानंतर गोणीची जी लांबीची साईट आहे ना, त्याच्या दोन्ही कडा फक्त कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला. म्हणजे बघा अशा पद्धतीने फक्त 2 कडाच आपण इथे कट करून घेत आहोत. याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या यूट्यूब चॅनल वर्षा फॅशनवर मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. स्क्रीनवरती तुम्हाला माझ्या फोटोच्या खाली एक छोटा त्रिकोण दिसेल, स्कूटी कवर कसं बनवायचं, त्यावरती क्लिक करून तुम्ही याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी स्लो व्हिडिओ हळू आणि सावकाश बघू शकता. त्यामध्ये एकदम स्टेप बाय स्टेप डिटेल आणि अगदी सविस्तर दाखवलेलं आहे. अगदी रेडीमेड स्टाईल असं आपलं हे स्कूटीचं कवर आहे ते तयार झालेलं आहे. बघा, तर वरच्या टॉप पार्टसाठी आपण इथे 1.5 गोणी जोडून घेतलेली आहे. म्हणजे एकाची 2 झाल्या आणि एका अर्धी गोणी. आता इथे आरशेची मार्किंग आपण करून घेत आहोत. याला पूर्ण गोण्या किती लागल्या ते पण मी तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. बघा, आरशेची मेजरमेंट नव्हतं घेतलं म्हणून मी इतीच्या मापाने अशा पद्धतीने एक मेजरमेंट घेत आहे रफली, आणि तशीच आपल्याला आरशेची कटिंग करून घ्यायची. तर दुसऱ्या गोणीतली जी अर्धी गोणी शिल्लक होती त्यातच मी आरशेची कटिंग करून घेत आहे. तर अशा पद्धतीने एक एक इतीचं माप घेऊन आपण इथे आयताकृती गोणी आहे ती कट करून घेतली. आता दुसऱ्या आरशासाठी पण सेम त्याच पद्धतीने आपण इथे गोणीचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. आता याचं मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवरती पण दिलेलं आहे. तसं तर मी रफलीच घेतलं होतं इतीच्या अंतराने. आणि त्यानंतर बघा, इथून आपल्याला थोडासा अर्धा ते पाऊण इंच भाग आहे तो ओपनच ठेवायचा आहे आणि दोन्ही कडा आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या इकडच्या साईडने पण. आणि बघा अशा पद्धतीने हा भाग कट म्हणजे ओपनच ठेवलेला आहे इकडच्या साईडने, अगदी थोडासा अर्धा ते पाव इंच. आता यानंतर हा जोडायचा कसा ते सांगते. तर बघा, अगोदर तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा. जसं स्टिच केलेला होता तसं दोन्ही आरशेचे पार्ट मी राईट साईडला टर्न करून घेतले. आणि एकच पार्ट आपल्याला, जशी आपण आरशेची मार्किंग केलेली आहे ना मार्कर पेननी, तिथे फक्त एकच भाग आहे तो स्टिच करायचा आणि त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा, हा जो आरशाचा पार्ट होता जो आपण ओपन पार्ट ठेवला होता अर्धा पाव इंच, तिथेच स्टिच करून घ्यायचं. एकाच पार्टला एक पार्ट ओपन आहे, पुन्हा इथे घालून बघायचं स्कूटीला, म्हणजे बरोबर आहे की नाही ते कळेल. आणि त्यानंतर आता आपल्याला कडेने पण अशा पद्धतीने गोणीची दोन्ही कडा आहेत त्या कट करून घेतल्या. आणि या पद्धतीने आपल्याला ही एक गोणी या साईडनं जोडून घ्यायची आणि ही दुसरी गोणी त्या साईडने जोडून घ्यायची आहे या पद्धतीने. तर चला मी हे स्टिच करून घेते आणि फायनली अशा पद्धतीने आपलं हे स्कूटीचं कवर बनून तयार झालेलं आहे. याचा लॉंग व्हिडिओ नक्की बघा, यूट्यूबला सर्च करा वर्षा फॅशन स्कूटी कवर, तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला, यूजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा जाता जाता. आणि नवीन असाल, तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.